अजित चव्हाण यांच्याकडनं उत्तर मी घेणारच आहे। मात्र हेमंतजी, तुम्ही जो प्रश्न केलेला होता की शिंदे सेना आतापर्यंत गप्प का, कुणाच्या दबावाखाली, स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया का नाही दिलेली आहे, डॉक्टर राजू वाघमारे यांच्याकडून मी उत्तर घेण्याआधी अजितजी मी आपल्याकडे येईल। सरकारनं त्रिभाषा सूत्राबाबतचे दोन्ही GR रद्द करण्याची वेळ त्यांच्यावरती का आली? जसं आता मगाशी हेमंत कांबळे म्हणाले तसं दोन्ही ठाकरे बंधूंसमोर तुम्ही झुकलात? अजितजी, मला नीटचा आवाज त्यांचा ते काय म्हणाले तो येऊ शकला नाही खरा, परंतु मुद्दा कळालाय, मुद्दा लक्षात आलाय की दोन्ही ठाकरेंच्या समोर आम्ही झुकलो का। म्हणजे आज परिस्थिती अशी आहे की राजकारणामध्ये खरं तर कोणीच संपत नसतो, पण आज परिस्थिती अशी आली की जवळपास यांनी त्यांच्यावरती संपलेला पक्ष म्हणून टीका केली, हे जवळपास आता संपलेत। आत्ताच या वरळीच्या डोममध्ये आमच्या रवींद्र चव्हाण साहेबांचा नवीन प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी आज आता पदभार स्वीकारला। या संपूर्ण कार्यक्रमामध्ये माझे नेते आदरणीय देवेंद्रजींनी देखील सांगितलं की, आणि ते सातत्याने हे सांगतायत की आम्ही आमचं सरकार आल्यानंतर जो उद्धव ठाकरेंनी घोळ घालून ठेवला होता तो मुळात निस्तरला। खोटं बोलण्याची जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये या खोटोजीरावांना क्रमांक 1चं पारितोषिक मिळू शकतं। आपण काय घोळ घालून ठेवलाय ते न पाहता आपण लोकांमध्ये अशा पद्धतीनं खोटं अफवा पसरवून आपल्याला मतं मिळतील। आणि मला एक सांगायचं आहे, आम्ही झुकतो महाराष्ट्राच्या समोर आणि मराठी जनतेच्या समोर, हे आम्ही काही कोणासमोर झुकत बिकत नाही। आणि मराठी माणूस, महाराष्ट्र ही काही कोणाच्या बापाची जहागिरी नाहीये, आम्ही सुद्धा मराठी आहोत, आम्ही कट्टर मराठी आहोत। आणि लाज वाटली पाहिजे, याच्यात चंद्र दिवाकरो मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही असं म्हणणाऱ्या काँग्रेसांबरोबर, 106 मराठी माणसांच्या छातडात ज्यांनी गोळ्या घातल्या त्या काँग्रेसांबरोबर, ज्यांनी अजूनही संयुक्त महाराष्ट्र पूर्ण होऊ दिलेला नाही अशा काँग्रेसांबरोबर 8व्या संयुक्त महाराष्ट्राची घोषणा काय होती? बेळगाव, बिदर, भालकी, कारवार, निपाणी, डांगसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे। झाला का? झोपले होते का हे? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मराठी भाषेला अभिजात दर्जा देणारे माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि माझा पक्ष भारतीय जनता पक्ष याचा मला नितांत अभिमान आहे। यांना आपल्या राजकीय सोयी लावून घेण्यासाठी हे सगळं खोटं उभं करून लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करून यांची राजकीय पुनर्वसन करून घ्यायची असेल तर हे त्यांचं त्यांना लखलाप। पण मी भारतीय जनता पक्षाचा स्वाभिमानी कार्यकर्ता म्हणून सांगतो, आम्ही कोणासमोर झुकत नाही, यांच्यासमोर तर अजिबात झुकणार नाही। बरं, तुम्ही झुकला नाहीत असं म्हणालात, मात्र दुसरीकडे आपण म्हणालात की हा सगळा गोंधळ जो आहे तो उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या काळामध्ये शिवसेनेनं घातलेला होता आणि फसवणुकीचं चित्र उभं केलं। तुम्ही म्हणालात लोकसभेमध्ये देखील अशाच प्रकारचं खोटं नॅरेटिव्ह पसरवलं गेलं, विधानसभेनंतर आता स्थानिक स्वराज्य